झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्रात सिंचन प्रकल्प बांधताना कशा पद्धतीने त्याची पळवापळवी केली गेली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोणी सांगवी बंधारा। हा बंधारा जालना जिल्ह्यासाठी मंजूर झाला होता, पण प्रत्यक्षात मात्र तो परभणी जिल्ह्यात बांधला गेलाय। तुमचा विश्वास बसत नसेल तर पहा हे सत्य। सहसा अनमोल वस्तूंची चोरी होते असा सर्वसामान्यांचा समज आहे, मात्र मराठवाड्यातील या जालना जिल्ह्यात धरणाची चोरी झाली आहे। होय, आपण जे धरण पाहतोय मुळात हे धरण नियोजित होतं जालना जिल्ह्यात, मात्र हे आता पळवून परभणीला आणण्यात आलंय। होय, हाच तो लोणी सावंगी बंधारा जो जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यामधल्या लोणी सावंगी गावात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र प्रत्यक्षात हा बंधारा परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात बांधण्यात आलाय। सिंचन खात्यामधल्या तुगलकी कारभाराचं हे उत्तम उदाहरण आहे। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी सावंगी गावावरती या बंधाऱ्याची मंजुरी आहे। या बंधाऱ्यावर 200 कोटी रुपये खर्च जालना जिल्ह्याच्या नावावर खर्च झालेले आहेत, परंतु प्रत्यक्ष बंधारा हा परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात 4.5 किलोमीटर या जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे। मराठवाडा बॅरेजेस योजनेअंतर्गत मराठवाड्यात 11 बंधारे बांधण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता। त्यापैकी लोणी सावंगीचा बंधारा एक आहे। जालना जिल्ह्यासाठी बंधारा मंजूर झाला होता, तशी गोदावरी पाटबंधारे विभागाच्या दप्तरी नोंदही आहे, मात्र प्रत्यक्षात हा बंधारा परभणीला देण्यात आलाय। बंधाऱ्याची नियोजित जागा बेमालूमपणे बदलण्यात आली आणि विशेष म्हणजे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारांनी या बंधाऱ्याचं उद्घाटन केलंय। ज्या जिल्ह्याचे पैसे त्याच जिल्ह्यात खर्च झाले पाहिजेत अशा प्रकारचे राज्यपालाचे आदेश आहेत। असं असताना जालना जिल्ह्याचे हे 200 कोटी रुपये परभणी जिल्ह्यामध्ये खर्च करण्यात आलेले आहेत आणि शेतीला मात्र या पाण्याचा दोन्ही जिल्ह्याला काहीच उपयोग होणार नाही। 200 कोटी रुपये आमचे पाण्यात गेलेले। या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचं आश्वासन विधिमंडळात देण्यात आलं होतं। अगदी राज्यपालांकडे या संदर्भातली तक्रार केलेली आहे, जलसंपदा सचिवाकडे तक्रार केलेली आहे, मुख्य सचिवाकडे तक्रार केलेली आहे आणि सभागृहात प्रत्येक अधिवेशनात हा विषय झाला। या संदर्भात चौकशी समिती नेमवण्यात आली। जे निवृत्त सचिव आहेत एम के कुलकर्णी यांना प्रधान सचिवांना हे काम दिलं। चौकशी होऊन 5 वर्ष झाली, परंतु चौकशी समितीचा अहवाल सभागृहात अद्यापपर्यंत आलेला नाही। सुरुवातीला बंधाऱ्याचा नियोजित खर्च 25 ते 30 कोटी रुपयांच्या घरात होता। पुढे तो खर्च थेट 200 कोटींवर जाऊन पोहोचला। पाटबंधारे खात्यानं उच्च पातळी बंधारा बांधला खरा, पण त्यात पाण्याचीच बोंब आहे। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।